चला. हॅलो तर मित्रांनो नमस्कार. हा आहे दुसरा ब्लॉग व्हिडिओ जत्रामधला ज्योतिबा देवस्थान बावची येथून. तर मित्रांनो हे बघा खोबरं उधळा चालू आहे. खोबरे घेतलेलं आहे आणि खोबरं उधळा चालू आहे. तर मित्रांनो कोण कोण जत्रामध्ये आलेला आहे, कुठपर्यंत व्हिडिओ आलेला आहे, कोणी कोणी बघितलं आहे ते पण कमेंट करून सांगा. मित्रांनो जत्रा तशी फार वर्षापासून भरत आलेली आहे, पण ह्या वर्षी जरा जास्त जत्रा आहे. हजारोंच्या संख्येमध्ये भाविक भक्त आहेत मित्रांनो. आणि आजचा ब्लॉग ज्योतिबाच्या नावाचं सांगा मित्रांनो. बघा बारीला दर्शनासाठी बारी एकदम फार मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो. इथं पाण्याची वगैरे सोय पण आहे आणि जेवणाची पण सोय आहे. तुम्हाला तर माहिती आहे जिथं फोकट तिथं प्रकट आम्ही असतो. आम्ही म्हणजे मी हे तुम्ही समजून घ्या. तर मित्रांनो बघा तर दरवर्षी जत्रा असते, पण ह्या वर्षी जरा जास्तच गर्दी आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओ काय झाला. तर मित्रांनो व्हिडिओ कुठून कुठून बघत आहेत ते नक्की कमेंट करून सांगा. आणि धनेगाव कॅम्प, शिरपुरा, सौंदाणा, बालगाव, बावची, बनसारोळा, केस, कळम, धारूळ, आंबेजोगाई, लातूर, धाराशिव, बीड किंवा पुणे किंवा ऑल महाराष्ट्र कुठून व्हिडिओ बघत आहेत ते नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि घर बसल्या तुम्हाला ज्योतिबा देवस्थानचं दर्शन मी केलेलं आहे. तरी मित्रांनो बघा जत्रा एकदम मोठ्या प्रमाणात आहे. नारळ वगैरे सर्व दुकाने इथं आहे, तर स्टेशनरी. आणि मित्रांनो असेच आपल्याला सपोर्ट राहते व आपला व्हिडिओ संपूर्ण बघावर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा, कारण आपलं नवीन यूट्यूब चॅनल आहे. तुम्हाला कुठल्या देवस्थानाचे व्हिडिओ पाहायला आवडते ना, अगर कुठले ब्लॉग आवडतील ते नक्की कमेंट करून सांगा. मी अशाच प्रकारे नवीन ब्लॉग व्हिडिओ घेऊन येत आहे. तर मित्रांनो तुमचा फक्त सपोर्ट पाहिजे आणि कमेंटमध्ये सांगा कुठले व्हिडिओ पाहिजे. तर देवस्थानाचे वगैरे अगर डोंगर भाग कुठले व्हिडिओ आहेत ते नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. तरी मित्रांनो पब्लिकमध्ये ब्लॉग व्हिडिओ शूट करायचा फार अवघड जाते, कारण लोक एकदम तोंडाकडे बघतात, काय म्हणजे एकदम याड्यामध्ये काढलेली काढतात. पण मित्रांनो आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण आपलं जे काम आहे ते आपण करीत राहायचं. लोक नाव ठेवतील ठेवू काय घेणं देणं नाही. तर मित्रांनो अशीच व्हिडिओ मी रोज काढणार आहे आणि तुम्ही फक्त बघत राहा आणि कमेंट करून सांगा कसे आहेत कसे नाही, व्हिडिओ कसे एडिट होतात कसे नाही. तर मित्रांनो सपोर्ट करा. आणि माघारी कित्येक वर्षापासून मी तर ज्योतिबा देवस्थानाला येत आहे. त्यावेळेस काय गाडी नव्हती, काय नव्हती, तर चलत यायचो. काही वर्ष पुन्हा सायकलवर आलो, पुन्हा मोटरसायकलवर आलो, पुन्हा मग मोठी गाडी आणली. आता मोठी गाडी नाही, आता दुसऱ्याच्या गाडीमध्ये येतो. तर मित्रांनो अशी आपली प्रगती आहे. असेच व्हिडिओ आपले व्हायरल करत राहा, बघत राहा आणि कमेंट करा. कसे वाटले ते नक्की सांगा मित्रांनो. डबल सांगण्याचं कारण हेच आहे की तुम्ही कसं विसरताव आणि माझं चॅनल नवीन आहे, तर मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर मित्रांनो आपल्या चॅनल एकदा ग्रोथ झाले की मग काय अडचण नाही मित्रांनो. तुमच्या सपोर्टमुळे तुमचा आभारी कायमस्वरूपी राहील. फक्त तुम्ही व्हायरल करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कमेंट करा, लाईक करा. आणि मित्रांनो आपल्याला कॉमेडी व्हिडिओसाठी, कॉमेडी रील्ससाठी काही मुलं हवे, तर 5-7 जण कॉमेडी करण्यासाठी व ॲक्टिंग करण्यासाठी तुम्ही असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आम्हाला पण कॉमेडी करायची अगर व्हिडिओमध्ये यायचं आहे तर आपण सगळेजण मिळून करू. मित्रांनो कोणी असेल तर नक्की कमेंट करा आणि आपला ब्लॉग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो ज्योतिबा देवस्थान जत्रा बावची बघा, एकदम कडाक्याचं ऊन आहे. आणि हे बघा दुकान, हे बघा आपले धनेगावचे दुकानदार आहेत, ते सध्या बघत आहेत काय चालू आहे म्हणून. बघा ते सध्या हसत आहेत, पण असू दे आता, काय हसण्याकडे लक्ष देणे उपयोग नाही काही. आपलं काम कंटिन्यू ठेवलं म्हणजे कसं आहे चलत राहतंय. तर मित्रांनो बघा गर्दी बघा मित्रांनो. तरी आत्ता 4 वाजता गाड्या वाढण्याचा कार्यक्रम आहे. गाड्या वाढण्याचा कार्यक्रम झाल्यावर मग जत्रा एकदम संपत्ती आणि संध्याकाळी पुन्हा भारुडाचा कार्यक्रम होतो. इथं काही लोक जातात, काही राहतात भारुडं ऐकण्यासाठी. तर मित्रांनो बघा हापसा एकदम उन्हाळ्यामध्ये, कडक उन्हाळ्यामध्ये पण हापशाला एकदम फुल पाणी आहे. माळरान आहे पण पाणी हापशाला फुल आहे मित्रांनो. बघा मांजरा धरणाच्या शेजारी जाऊन सध्या बोरला पाणी लागत नाही, पण त्या माळरानावर एकदम डोंगर भागावर हापशाला पाणी आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता व्हिडिओला बाय.